साखरपट्टी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आता आहे मी सिंधुदुर्ग स्टेशनला आणि आम्ही चाललो आहोत ट्रेनने गोव्याला. तर खूप वर्षानंतर गोव्याला चाललो आहे. जवळपास 3-4 वर्ष झाले असेल. त्याआधी मी 2-3 वेळा गोव्याला गेले, पण तेव्हा आपलं चॅनल नव्हतं. आज पहिल्यांदा आपला चॅनल हा गोवा शूट करतोय. तर जर्नी खूप भारी असणार आहे, कारण की फुल फॅमिली आहोत. आम्ही अंगणेवाडीवरून सकाळी ऑटोनी सिंधुदुर्ग स्टेशनला पोहोचलो. आता इकडनं कोकण कन्या ट्रेनची वाट बघतोय. तिकडनं आम्ही जाणार ते गोव्याला. बहुतेक करमाई स्टेशनला वगैरे उतरू आम्ही. पुढचा प्लॅन गणेश सगळं ऑर्गनाईज करतोय. चला बघूया सगळे कोण कोण आले ते. ही सगळी आपलीच गँग आहे समोर. आणि हे एअरपोर्ट नाही आहे, हे सिंधुदुर्ग स्टेशन आहे. एकदम मस्त बनवलंय. तस्माय सिद्धी आहे, सुविधा आहे, सुषमा आपल्यासोबत आहे. गोवाईझॉन मॅनेजमेंट टीम इथे तिकीट काढण्याची व्यवस्था आहे. तर ही आहे आपली संपूर्ण टीम. दमशराब चालू आहे आणि एक नाव दिले. तिसरा वर्ड काय मिरची का तर आता आम्ही जस्ट उतरले करमाई स्टेशनला आणि आता इकडनं जाणार बाय बस. 2 दिवस आम्ही पूर्ण बसचा प्रवास करणार आहोत. बस आलेली आहे. हिरानर नाही कपडे अजून कोणाची बॅग आहे का मोठी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की और खाने पीने की. सीट फोल्ड करून आहेत ना
नव्या ॲडव्हेंचर आम्ही चालू केलेलं आहे. आम्ही आता कॅकिंग करतोय फुल फॅमिली. इथे पाठी अमरेज हॉटेल आहे बागा बीचच्या टूरचा. सगळेजण रेडी झालेत लाईफ जॅकेट घालून. चष्मे पण रेडी झाले. आणि इकडनं हे सगळे कायकिंग बोट्स आहेत. तो बाद में आगे एक ऑरेंज कलर का फ्लैग है, मैक्सिमम वहीं तक जाना है. अगर उससे आगे जाओगे तो और डिफिकल्ट होगा आने के लिए. और हो सकता है तो आपके साथ फैमिली है ना, तो इधर ही घूमो राउंड राउंड में. ठीक है, इसको पकड़ना है ऐसे बाइक की तरह. ये आपके बैक साइड में रहेगा. ठीक है, इसको फ्रंट में नहीं करना है. ना ही ऐसे पकड़ना है ना ही ऐसे रखना है. और ऐसे पकड़ना है इसको. ठीक है, ये बैक साइड में रहेगा. इससे पानी का अच्छा खींचने के लिए इजी पड़ता है. ठीक है, और इसको ऐसे भी नहीं पकड़ना है ना ही ऐसे पकड़ना है, सिर्फ ऐसे पकड़ना है बाइक की तरह. ठीक है, अगर आप राइट में करोगे तो लेफ्ट में जाएगा और लेफ्ट में करोगे तो राइट में जाएगा. 1 राइट 1 लेफ्ट करोगे ऐसा, 1 राइट 1 लेफ्ट 1 राइट 1 लेफ्ट, तो स्ट्रेट जाएगा. ओके, तो आपके साथ कौन जा रहा है? अगर हो सकता है तो एक बॉयज और एक गर्ल्स जाओ. आपके साथ कौन जा रहा है? एक कपड़ा दे देना, वो गीला होता ही है. तो गीला होके ही आते हो. नहीं सूखा रहेगा, नहीं सूखा रहेगा. बैठो जल्दी बैठो. हलवायचं नाही दिलं त्यांना. देना पाठी बसवणार ना. याकानेच हलवायचं. गणपती बाप्पा. पहिली बोट गेलेली आहे आमची पाण्यामध्ये. काढते साई या साईडला साई. हा त्या साईडलाच आहे. पूर्ण टन मार. हा आणि दुसरी पण बोट केलेली आहे. गणेश इकडे या साईडला. अच्छे से जाना. आ जाओ चलो. आणि चौथी बोट रेडी झालेली आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. नमो पार्वती पते. हा एकानेच मारा. दोघांनी सेम मारा. काका की थोड़ा पीछे करो ना, गिल्ला हो जाएगा. चल मला वरती चल. अरे वैसा नहीं, मैं जहाँ बैठी वैसे गीला हो जाएगा. हाँ वो थोड़ा. आ जाओ भाई, ठोकायला आली. आ जाओ जल्दी आओ. सागर त्याला पुढे ना माझ्या मांडीवर घेऊ शकतो. नको तू बघशील ना. थांबा वल्लव. दूर मत जाओ, लौट के नहीं आ पाओगे.
आजी आजोबा कुठे आहेत? तिकडे गेले तेव्हा तिकडे कुठे अरे ते असंच पुढे गेले हा मार हा तसमा इथे बा तेव्हा तिकडे झाडे गेले तेव्हा तिकडे तिकडे बबी बबी मार आपण पाठी चाललोय थांबा हा हो मार कम ऑन गाइस वल्लव रे नाकवा हो वल्लव रे राम ए भी ऐसे नहीं मारा तो लेफ्ट राइट नहीं मार टर्न कर राइट नहीं मार हाँ तसमें सरळ बस हा राइट नहीं मार फुल मार हाय कर ते मागे बघ तुझ्या फिर आता फिर इकडे फिर हाय हेलो फ्रेंड्स ठोक दिया तस्मय हाय कर हाय तर अशा प्रकारे आपण बघू शकता तस्मय मस्त आनंद घेताना दिसत आहेत लेफ्ट साइडला जायचं राईट फिरवून गोवा इज ऑन बोल तस्मय गोवा इज ऑन Hola, 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 तर मित्रांनो आम्ही ते कायाकिंग करतो आणि कायाकिंग करायला खरंच खूप मजा येते Goa is on! Habibi, come to Goa! लवकर आलो बरं वाटलं भूक वाढली तर मंडळी आता आम्ही आलो वास्को द गामामध्ये आणि इथे हे हॉटेल आहे आम्ही इथे आता स्टे करणार आहोत तर ही आहे आमची रूम इथे वॉशरूम आहे आणि हे रूम आहे आणि इथे आहे बाल्कनी सॉरी सिटीमध्येच रूम आहे त्यामुळे लगेचच आपल्याला रस्ता दिसतोय चला मंडळी तर आता सगळे आम्ही रेडी झालो आहोत बीचवर जाण्यासाठी सगळे रेडी गोवा इज वास्को द गामा तर मित्र आता आलो आहोत आम्ही बायगा बीचला वास्को द गामाच्या एक 3-4 किलोमीटर पुढे बायगा बीच आहे
खूप भूक लागले आणि आम्ही जेवण्यासाठी आलेलो आहे अनंतम या हॉटेलमध्ये. तुम्हाला इथे ॲम्बियन्स दाखवतो, खूप छान ॲम्बियन्स आहे. हे मस्त असं फिशने डेकोरेट केलं आहे. आणि बाबूला थंडी वाजते. असं काहीच ॲम्बियन्स आहे मस्त असं. आणि आम्ही थालीच मागवणार आहे. तर फिश थाली 330, व्हेज थाली 220, फिश थाली 200, चिकन थाली 400 आणि चायनीज स्पेशल बेंटो बॉक्स हा काय प्रकार आहे तर माहिती नाही, पण आम्ही थाली सगळेजण मागवतो. तर मी ऑर्डर केले आता चिकन थाली. त्याच्यामध्ये राईस आलेलं आहे, हे काहीतरी दहीसारखं आहे, हे चिकन चिली आहे, हे वाटाण्यासारखं काहीतरी आहे, हे भाजी, सागरने घेतली चिकन, हे चिकनचा रस्सा आणि अंड आणि रोटी असं ओव्हरऑल चिकन थाली आलेली आहे. आणि ही आहे व्हेज थाली, पूर्ण भरलेली थाली आहे.